टेस्ट केस सिनेरिओ डिस्कस केले होते. टेस्ट केसेसच्या फॉर्मॅटमध्ये कोणते कंटेंट असतील हे पाहिलं होतं, राईट. आणि टेस्ट केसेसचं जे ऍक्च्युअल एक्सेल असेल ते मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवेल. ठीक आहे, कसं असेल. आपण एखादं ऍप्लिकेशन कन्सिडर करू आणि त्यावर टेस्ट केसेस लिहू या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, हा एक स्टँडर्डाइज फॉर्मॅट आहे. म्हणजे रिअल प्रॅक्टिसमध्ये एव्हरी टेस्टर एवढे सगळे कॉलम वगैरे फॉलो करत नाहीत, बट इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला हे कंटेंट लक्षात ठेवायचे आहेत, म्हणून आपण त्याचं एखाद दुसरं एक्झाम्पल स्वतः प्रिपेअर करूया. ठीक आहे, जेव्हा लास्टमध्ये आपलं जे प्रॅक्टिस सेशन्स असतील तेव्हा आपण हे कव्हर करू. आता आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया. या सगळ्या टॉपिकवर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही चॉईस करा तुम्हाला कशावर टेस्ट केसेस लिहिता येतील त्या. ओके, देन आपण नेक्स्ट जे टॉपिक पाहणार आहे त्यावर काय काय क्वेश्चन पॉसिबल आहेत त्यानुसारच टॉपिक बघत आहे. ओके, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की व्हेअर यू आर रायटिंग टेस्ट केसेस. सिम्पली तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकते जेव्हा तुम्ही टेस्ट केसेस टेस्ट सिनेरिओचा आन्सर देत असाल तर समोरचा तुम्हाला विचारू शकते तुम्ही टेस्ट केसेस कुठे लिहिता, कुठे मेंटेन करता. तर डिफरंट प्रोजेक्टमध्ये डिफरंट टूल्स यूज होत असतात टेस्टिंगचे. आपला आन्सर असणार आहे की आपण जिरा टूल यूज करतो, तर तुम्ही जिरामध्ये टेस्ट केसेस अटॅच करता. तर त्यासाठी तुम्ही एक्सेल शीट फॉलो करता हे तुम्ही सांगा की माझ्या प्रोजेक्टमध्ये मी टेस्ट केसेस एक्सेल शीटमध्ये लिहिते आणि त्यानंतर युजर स्टोरी सोबत अटॅच करते. आता युजर स्टोरी सोबत अटॅच करते म्हणजे तिकडे एक अटॅचमेंटचं ऑप्शन असतं. ओके, जिथे आपण आपल्या टेस्ट केसेस किंवा आपल्या ज्या एक्स्ट्राच्या जेही काही तुमचे सजेशन्स असतील, तुमचे काही स्नॅपशॉट्स असतील ते सगळे तुम्ही युजर स्टोरीमध्ये अटॅच करू शकता. तुमचे बग पण अटॅच करू शकता, तिकडे ऑप्शन्स असतं. तर आपण आपलं एक्सेल शीट तिकडे अटॅच करतो असं सांगायचं, म्हणजे जिरामध्ये अटॅच करतो. HPLM असं एक टूल आहे जे फ्रीली अवेलेबल नाही, बट तुमच्यापैकी कुणाला जर वाटत असेल की मला प्लस पॉईंट म्हणून HPLM शिकायचं आहे तर मी तुम्हाला काही व्हिडिओ लिंक देईल जर तुम्हाला वाटत असेल तर, आणि तुम्ही त्या व्हिडिओ लिंक पाहून घ्या. कारण याचं मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवू शकणार नाही आणि क्लासमध्ये आपण फक्त जिराच फॉलो करतो. बिकॉज जिरा बेस्ट प्रॅक्टिसमध्ये आहे. जिरा सगळ्या प्रोजेक्टमध्ये यूज होतं. एखाद्या रेअर प्रोजेक्टमध्ये HPLM यूज होऊ शकतं आणि HPLM यूज होत नाही बिकॉज ते पेड टूल आहे आणि काही कंपन्या काही प्रोजेक्टमध्ये त्या यूज करतात. ओके, पण HPLM मध्ये असं असतं की इकडे तुम्हाला एक्सटर्नल फाईल्समध्ये टेस्ट केसेस लिहायची गरज नसते. म्हणजे वर्ड डॉक्युमेंट किंवा एक्सेल तुम्ही फॉलो करत नाही. HPLM मध्येच एक ऑप्शन असतं ज्यामध्ये तुम्ही डिरेक्टली त्या ऍप्लिकेशनमध्येच तुमच्या टेस्ट केसेस लिहू शकता. तुम्हाला एक्सटर्नल फाईल्सची गरज पडत नाही. तर ते एक HPLM मध्ये फॉलो होतं. बट आपण जिरा सांगणार आहे तर आपला हा अप्रोच असायला हवा की आम्ही एक्सेलमध्ये टेस्ट केसेस लिहितो आणि मग त्या युजर स्टोरी सोबत अटॅच करतो टेस्टिंग करताना. ठीक आहे, जसं आपण रिझल्ट अटॅच करणार आहे, डिफेक्ट अटॅच करणार आहे, तसंच युजर स्टोरी सोबत तुम्ही टेस्ट केसेस पण अटॅच करता. तर असं एक तुमचा आन्सर सिम्पली असायला हवं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन टेस्ट केसेस रिलेटेड असं येऊ शकतं की कोणत्या टेस्ट केसेस ह्या गुड टेस्ट केसेस म्हणून कन्सिडर आपण करू शकतो, राईट. मी तुम्हाला बोलली होती की जेव्हा आपण टेस्ट केसेस लिहितो तर असं नसतं की तुम्ही तुमच्या फ्रीडम प्रमाणे टेस्ट केसेस लिहित आहे आणि एक्झिक्यूट करत आहे. तुमच्यासाठी काहीतरी रिव्ह्यू प्रोसेस असते. तुम्हाला सजेशन्स घ्यावे लागतात, अप्रुव्हल्स घ्यावे लागतात. तर तुमचे जे टेस्ट केसेस तुम्ही ज्या राईट करता ते राईट करताना काहीतरी क्रायटेरिया असेल, काहीतरी पॉइंट असतील ज्या बेसिसवर तुम्ही लिहिणार आहे. आणि जर समोरचा रिव्ह्यू करत आहे तर ते कशाच्या बेसिसवर ही टेस्ट केसेस होल क्रायटेरिया कव्हर करत आहे किंवा एक चांगली टेस्ट केसेस आहे हे कशाच्या बेसिसवर म्हणू शकते. त्यासाठी हे काही पॉइंट आहेत. म्हणजे हे पॉइंट समोर ठेवून टेस्ट केसेस आपण लिहिल्या पाहिजे. ओके, म्हणजे जर तुम्ही टेस्ट केसेस लिहित असाल तर तुम्ही प्रत्येक फंक्शनॅलिटी कव्हर केली पाहिजे. दॅट इज युअर फर्स्ट पॉइंट. ओके, जर तुम्ही एखाद्या वेब पेजवर आहे त्या वेब पेजवर किती फंक्शनॅलिटी आहेत, त्या फंक्शनॅलिटीवर किती पॉसिबल इनपुट्स असू शकतात हे सगळं कव्हर झालं पाहिजे. म्हणजे असं व्हायला नको की एखाद्या पेजेसवर जर डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत तर तुमच्याच्याने एखादी फंक्शनॅलिटी मिस होत आहे, तर होल पेजेसवरची एक जरी फंक्शनॅलिटी मिस झाली तरी त्या पेजेसच्या वर्किंग प्रोग्रेसवर कुठेतरी इम्पॅक्ट होतो. त्यामुळे आपला फर्स्ट फोकस असला पाहिजे की टेस्ट केसेस राईट करताना आपण सर्व फंक्शनॅलिटीज कव्हर केल्या पाहिजे, कोणती फंक्शनॅलिटी मिस व्हायला नको. देन सेकंड पॉइंट असा आहे की तुमचं जे टेस्ट केसेस आहे ते तुमचे जे सिनेरिओ आहेत टेस्ट केसेस मधले ते स्पेसिफिक असले पाहिजे. म्हणजे
सिनॅरिओ स्पेसिफिक असेल त्या रिलेटेड टेस्ट केस पण स्पेसिफिक असायला. जसं की आपण युजर नेम ही एक त्यावर रिलेटेड टेस्ट केसेस पाहिली होती, राईट. तर तुमची जी टेस्ट केस आहे ती तुमच्या सिनॅरिओला स्पेसिफिक असली पाहिजे. म्हणजे असं असायला नको की तुम्ही सिनॅरिओच्या टायटलमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलंय आणि तुम्ही टेस्ट केसेसमध्ये काहीतरी भलत्या स्टेप टाकत आहे किंवा काही वेगळेच की जे सिनॅरिओ सोबत मॅचच होत नाही किंवा तुमचा जो सिनॅरिओ आहे ते कव्हरच करत नाही आहे. लेट सपोज तुमचा सिनॅरिओ असेल सबमिट बटन रिलेटेड, व्हेरीफाय द सबमिट बटन, आणि टेस्ट केसेसमध्ये मग तुम्ही काहीतरी वेगळीच ऍक्टिव्हिटी मेन्शन करत आहे, तर त्या केसेसमध्ये तुमची टेस्ट केस ही सिनॅरिओ स्पेसिफिक होईल का? म्हणून तुमचा ऑलवेज फोकस असला पाहिजे की तुम्ही जे सिनॅरिओ लिहत आहे, जे तुमचं सिनॅरिओ टायटल आहे ते तुमच्या टेस्ट केसेसना कव्हर केलेलं असलं पाहिजे किंवा त्या रिलेटेडच तुमची टेस्ट केस असायला हवी. असं नकोय की टेस्ट सिनॅरिओ मध्ये काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही टेस्ट केसेसमध्ये काहीतरी डिफरंटच लिहित आहे की ते सिनॅरिओ सोबत मॅचच नाही आहे. बिकॉज आपण पाहिलं होतं की टेस्ट केसेस ऑलवेज डिराईव्ह फ्रॉम द टेस्ट सिनॅरिओ. ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो की टेस्ट केसेसचा बेस काय आहे? टेस्ट सिनॅरिओ आहे. म्हणून तुमची टेस्ट केस जी आहे ती स्पेसिफिक टू टेस्ट सिनॅरिओ असायला हवी. ओके, हे आपण जेव्हा टेस्ट केसेस राईट करतो तेव्हा हे काही पॉइंट आपल्याला कंटिन्युअसली फॉलो करायचे असतात. ओके, एक चांगल्या गुड टेस्ट केसेस लिहायसाठी तुमची टेस्ट केस तुम्ही कशा लिहित आहे, कोणते क्रायटेरियाज कव्हर करत आहे, तुम्ही कशी वर्डिंग वापरत आहे यावरच कळतं की तुम्ही किती चांगले टेस्टर आहे. ओके, म्हणजे तुम्ही सर्व क्रायटेरियाज कव्हर करत आहे का, तुम्ही स्टिक टू द पॉइंट आहे का, की तुम्ही फंक्शनॅलिटीच्या काहीतरी वेगळंच लिहित आहे की ज्याचं काही दूरपर्यंत रिलेशनच नाही आहे. तर असं व्हायला नको. म्हणून तुमच्या टेस्ट केसेस ह्या स्पेसिफिक असल्या पाहिजे, रिलेटेड टू द टेस्ट सिनॅरिओ, आणि टेस्ट सिनॅरिओ कशाच्या रिलेटेड असतील? युजर स्टोरीच्या रिलेटेड. देन थर्ड पॉइंट आहे की मोर प्रिशियस असल्या पाहिजे. ओके, देन नेक्स्ट आहे की सिंपल असल्या पाहिजे. म्हणजे तुमच्या फंक्शनॅलिटी कितीही कॉम्प्लेक्स असो पण टेस्ट केसेस लिहिताना तुम्ही एक सिंपल लँग्वेज यूज केलेली पाहिजे. असं नाही की काहीतरी खूप कॉम्प्लेक्स वर्ड किंवा काहीतरी कन्फ्युजिंग वर्ड तुम्ही त्यात टाकत आहे की जर एखादा दुसरा पर्सन आला आणि त्याने टेस्ट केसेस रीड केल्या तर असं व्हायला नको की काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होईल एखाद्या वर्डमुळे किंवा एखादा सेंटेन्स काहीतरी दुसरंच मिनिंग रिप्रेझेंट करत असेल. तर हे सगळं अवॉइड करायसाठी ऑलवेज ट्राय करायचं की टेस्ट केसेस आपल्याला जेवढ्या सिंपल ठेवता येतील, जेवढ्या इझी टू अंडरस्टँड लँग्वेजमध्ये लिहिता येतील हे ट्राय करायचं. ओके, तोच आपला नेक्स्ट पॉइंट आहे की आपण जी टेस्ट केसेस राईट करत आहे ती इझी टू अंडरस्टँड हवी, सिंपल लँग्वेजमध्ये असायला हवी, स्पेसिफिक टू द टेस्ट सिनॅरिओ असायला हवी आणि होल फंक्शनॅलिटीज कव्हर करायला हव्या. ओके, हे 4-5 पॉइंट तुमच्या आन्सरमध्ये असायला हवे. आता तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही विचारला एखाद्याने तरी तुम्हाला विचारू शकतात की टेस्ट केसेस तुमच्या टेस्ट केसेस गुड आहेत किंवा असं तुम्ही कशावरून म्हणू शकता की तुम्ही गुड टेस्टर आहे, तुम्ही कोणत्या पॉइंटला फोकस करता. तुम्ही सांगायचं की हे पॉइंट आहेत, आम्ही हे कव्हर करायचा मी प्रयत्न करते, म्हणजे टेस्ट केसेस मधनं काही मिस होणार नाही, होल क्रायटेरियाज कव्हर होतील, ते समजायला इझी असेल. तर हा तुमचा एक अप्रोच असायला हवा. ओके, नेक्स्ट आपला पार्ट आहे रिव्ह्यू ऑफ द टेस्ट केसेस. तर रिव्ह्यू प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, रिव्ह्यू डेव्हलपर साईडला पण असतात, टेस्टर साईडला पण असतात. ओके, तर आपल्याला SIT साईडची रिव्ह्यू प्रोसेस बघायची आहे. रिव्ह्यू म्हणजे काय आहे? सिम्पली ओके, तर बघा, चेकिंग ऑफ रिक्वायरमेंट. येस, आपण म्हणू शकतो रिव्ह्यू तुम्ही करत आहे म्हणजे तुम्ही जे तुमचं वर्क केलं आहे तुम्ही काय करताय त्याला क्रॉस चेक करत आहे की त्यामध्ये ते करेक्ट आहे का, अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट आहे का, जो तुमचा एक्सेप्टन्स क्रायटेरिया दिला आहे त्यानुसार तुम्ही सगळं काय बोलू शकतो आपण, सर्व सिनॅरिओज कव्हर केले आहेत का, हे सगळं आपल्याला काय करायचं असते? क्रॉस चेक करायचं असतं. त्यासाठी रिव्ह्यू प्रोसेस असते. ओके, तुम्ही ऍज अ वन पर्सन किंवा ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून एखादी युजर स्टोरी स्टडी करत असता आणि त्यावर टेस्ट केसेस लिहित असता.
पण तिकडे ऑलवेज चान्सेस असतात की ऍज अ इंडिव्हिज्युअल तुम्ही काहीतरी मिस कराल किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्ही टेस्ट केसेस लिहा, पण होऊ शकतं की फंक्शनॅलिटी कडनं काहीतरी दुसराच रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. ओके, असं होऊ शकतं. हे गरजेचं नाही आहे की तुम्हाला ऍप्लिकेशन मधला प्रत्येक पेज मधली प्रत्येक फंक्शनॅलिटी हे तुम्हाला 100% माहीतच असेल, तिचं बिहेवियर तुम्हाला माहीतच असेल. तर तुम्ही तुमच्या दृष्टीनं त्याचा काहीतरी मिनिंग लावाल आणि टेस्ट केसेस लिहाल. तर ऍज अन इंडिव्हिज्युअल नेहमी असं पॉसिबिलिटी असतेच की तुम्ही काहीतरी मिस कराल किंवा काहीतरी मिस्टेक होईल. तर असं पॉसिबल असतं. त्यासाठी तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करणं हे गरजेचं असतं बिफोर द एक्झिक्युशन. ओके, मग त्यासाठी प्रोजेक्ट वाईज डिफरंट रिव्ह्यू प्रोसेस ही फॉलो होत असते. ओके, आता त्यामध्ये 4 टाईप ऑफ रिव्ह्यू मोस्टली फॉलो होतात: सेल्फ रिव्ह्यू, पियर रिव्ह्यू, इंटरनल रिव्ह्यू अँड एक्सटर्नल रिव्ह्यू. आणि रिव्ह्यूलाच वॉक थ्रू असं बोलतात. जेव्हा तुम्ही रिअल टाइम प्रोजेक्ट्समध्ये जाल तर तुमच्या काही मीटिंग्स अरेंज असतील. लाईक सपोज रवींद्र टेस्ट केसेस लिहित आहे, त्याच्या टेस्ट केसेसची मीटिंग असेल तर रवींद्रच वॉक थ्रू असं एखादी तुमचा टेस्ट लिस्ट मीटिंग अरेंज करेल, टाइम कॅलेंडर सेट करेल. तर रिव्ह्यू प्रोसेसला एक स्टँडर्डाइज वर्डमध्ये वॉक थ्रू पण म्हणतात किंवा मीटिंग सेट करताना मोस्टली वॉक थ्रू ही टर्म यूज होते. ओके, रिव्ह्यू जी वॉक थ्रू अशा टायटलनी तुमच्या मीटिंग्स ज्या आहेत ते सेट होत असतात. बघा, फर्स्ट सेल्फ रिव्ह्यू आहे. सेल्फ रिव्ह्यू म्हणजे काय असतं की कधी कधी तुमच्या स्प्रिंटमध्ये सपोज तुमच्याकडे 3-4 युजर स्टोरी वगैरे असतील, तुम्ही टेस्ट केसेस लिहिल्या तर तुम्हाला स्वतःच तुम्ही एकदा राईट करता, मग तुम्हाला सेल्फ तर त्या टाइमला होऊ शकतं कुणी टेस्टर्स वगैरे अवेलेबल नसतील तर तुम्हाला तुमच्या टेस्ट केसेस सेल्फ रिव्ह्यू करावं लागतात. ओके, म्हणजे तुम्हीच परत क्रॉस चेक कराल, तुम्ही होल युजर स्टोरी रीड कराल, परत क्रॉस चेक कराल तुमच्याच्याने काही मिस झालाय का, कुठे काही चेंजेस हवे आहेत का. तर हे सगळं तुम्ही परत चेक करा. फंक्शनॅलिटी मिस आहे का, तो सेल्फ रिव्ह्यू असेल. प्रत्येक वेळेस तुम्ही सेल्फ रिव्ह्यू करतच असतात असे, कारण तुम्ही जर एखाद्या युजर स्टोरीवर काम करणार आहे तर ऑब्वियस आहे की तुम्ही काय ट्राय कराल की नेक्स्ट पर्सन कडे जायच्या आधी आपल्याकडनं काही मिस्टेक व्हायला नको. तर तुम्ही तुमच्या टेस्ट केसेस तर क्रॉस चेक करतच असता. ओके, तर ते तुमच्या लेवलला झालं. बट कधी कधी असं होतं की तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करायला कुणी अवेलेबलच नसतं. मग त्या केसेसमध्ये तुमचा रिव्ह्यू हाच फायनल रिव्ह्यू असतो. मग त्या केसेसमध्ये तुम्हाला जास्त काय म्हणू शकतो, जास्त अवेअर राहून तुमच्या टेस्ट केसेस ज्या आहेत त्या चेक करायच्या असतात. तो तुमचा सेल्फ रिव्ह्यू असेल. ओके, तर प्रत्येक वेळेस तुम्ही फक्त सेल्फ रिव्ह्यू करून टेस्ट केसेस एक्झिक्यूट कराल असं नसतं. ओके, जर तुमच्याकडे अदर पर्सनची अवेलेबिलिटी नसेल किंवा काही बिझी शेड्यूल असेल त्या केसेसमध्ये तुम्ही सेल्फ रिव्ह्यू प्रिफर कराल. किंवा काही सिनियर पर्सन असतात तर त्यांना गरज पडते का की त्यांच्या टेस्ट केसेस आणखी दुसऱ्याकडनं रिव्ह्यू करायची, तर ते पण ऑलवेज सेल्फ रिव्ह्यूज फॉलो करत असतात. ओके, नेक्स्ट आहे पियर रिव्ह्यू. पियर रिव्ह्यू मध्ये तुमचा कलिग किंवा सिनियर टेस्टर किंवा समटाइम तुमचा टेस्ट लीड पण तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करत असते. ओके, होऊ शकतं की ते तुम्हाला सांगतील कॅलेंडरमध्ये तुम्ही मीटिंग सेट करा, और ते स्वतः सेट करतील त्यांच्या टाइमनुसार आणि तुमच्या अशा रिव्ह्यू मीटिंग अरेंज होत असतात. त्या मीटिंगमध्ये तुम्हाला तुमच्या टेस्ट केसेस त्यांना दाखवायच्या असतात. एकतर तुम्ही मेल थ्रू शेअर कराल प्रिव्हियसली, और तुम्ही एखादी पीडीएफ तुमच्या अदर कम्युनिकेशन चॅनल आहे, टीम्स आहे, स्लॅक आहे, या थ्रू शेअर कराल, और तुम्ही स्क्रीन शेअर करून तुमच्या स्क्रीनवर त्यांना टेस्ट केसेस दाखवाल. हा एक म्हणजे त्या टाइमचा अप्रोच असू शकतो. तर ते तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करतील. ओके, आता एका प्रोजेक्टमध्ये कितीही टेस्टर असू शकतात नंबर ऑफ, तर तुम्हाला कधी कधी काही प्रोजेक्ट्समध्ये पियर प्रोग्रामिंग फॉलो होते. पियर प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं की सिनियर टेस्टर सोबत ज्युनियर टेस्टरला पेअरअप केल्या जातं, किंवा डेव्हलपरच्या बाबतीत पण तेच असतं. सिनियर डेव्हलपर सोबत ज्युनियर डेव्हलपरला पेअरअप केलं जातं. म्हणजे त्यांच्या स्किल इम्प्रुव्हमेंटसाठी किंवा एक गायडन्ससाठी ही पियर प्रोग्रामिंग फॉलो केल्या जाते. तो एक अजाईलचाच पार्ट आहे. तर पियर प्रोग्रामिंग मध्ये मग काय असतं की तुम्हाला मग ज्या टेस्टर सोबत, सिनियर टेस्टर सोबत असाइन केलेला आहे तर तुम्ही कंटिन्युअसली त्याच्या टचमध्ये असता. तर तुमच्या टेस्ट केसेस पण तोच रिव्ह्यू करेल, तुम्हाला गाईड करेल. त्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट सजेशन्स असतील, तुम्ही कोणती फंक्शनॅलिटी मिस केली असेल, किंवा तुम्ही एखादी टेस्ट केसेस जी आहे ती रिपीट लिहिली असेल. कधी कधी होतं की टेस्ट केसेसचा एकच मिनिंग आहे पण तुम्ही ते वेगवेगळ्या अप्रोचनी 2दा लिहिली आहे. ठीक आहे, तर अशा ज्या टेस्ट केसेस आहेत त्यामधली एक तुम्हाला काय करावी लागेल, काढून टाकावी लागेल फायनल एक्झिक्युशनच्या वेळेस. बिकॉज जर तुम्ही अशा फॉल्स टेस्ट केसेस लिहित बसल्या तर तुमचाच वेळ जाईल.
ठीक आहे. किंवा कधी कधी बघा एखाद्या 2 युजर स्टोरी सिमिलर असतात, त्यामधल्या टेस्ट केसेस फंक्शनॅलिटी थोडा चेंज असल्या तरी टेस्ट केसेस सेमच असते, म्हणजे एक टेस्ट केसेस दोन्ही कव्हर करू शकते. तर तुम्ही समटाईम असं होऊ शकते की तुम्ही परत परत टेस्ट केसेस लिहिली आहे, तर अशा टेस्ट केसेस काढून टाकायचे असतात जो अनवॉन्टेड डेटा आहे. म्हणजे होल सजेशन्स, जर काही मिस्टेक असेल, ग्रामर रिलेटेड मिस्टेक असेल, तुम्ही काही मिस केलेलं असेल, हे सगळे सजेशन्स तुम्हाला तुमचा तो सिनियर देईल. हे सगळं पीअर रिव्ह्यू मध्ये आलं. तुम्हाला जे सजेशन्स भेटले ते आता रिव्ह्यू झाल्यानंतर 2 प्रोसेस असतात बघा. आपण टेस्ट केसेस मध्ये पण बघितलं होतं, फॉर्मॅटमध्ये रिव्ह्यू आणि सजेशन्सचा एक कॉलम असतो. जर तुम्ही एक्सेल शीटवर हे करत असाल तर तुम्हाला तो तिकडे रेड मार्क मध्ये काहीतरी सजेशन्स लिहून देईल आणि तुम्ही ते नंतर काय कराल, नंतर परत तुम्ही इम्प्रूव्ह कराल किंवा अपडेट कराल आणि परत चेक कराल. हा एक जनरल अप्रोच आहे. पण काही काही प्रोजेक्ट्समध्ये असं होतं की ते असा टाइमपास किंवा ठीक आहे मी आता सजेशन्स दिलाय मग तो परत चेंज करेल, मग मी परत चेक करेल, तर असं व्हायला नको. म्हणून काही जण काय करतात, मीटिंगचा टाइम वाढवतात आणि त्याच मीटिंगमध्ये तिथल्या तिथेच चेंजेस परफॉर्म करून घेतात. ओके, तर हा प्रोजेक्ट वाईज अप्रोच असेल. पण इम्पॉर्टंट इथे हे आहे की पीअर रिव्ह्यू मध्ये तुमचा कलिग और सिनियर टेस्टर और समटाइम्स तुमचा लीड हे तुमचे टेस्ट केसेस रिव्ह्यू करत असतात आणि तुम्हाला जे गरजेचे सजेशन्स आहेत ते देत असतात. ओके, आणि नंतर तुम्हाला ते फॉलो करायचे असतात. देन नेक्स्ट आहे इंटरनल रिव्ह्यू. इंटरनल रिव्ह्यू मध्ये तुमचा बीए म्हणजे प्रॉडक्ट ओनर हा तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करत असतो. तर इंटरनल रिव्ह्यू ही टर्म इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असली तरी प्रोजेक्टमध्ये हे फॉलो व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. बिकॉज बीए हा खूप रिस्पॉन्सिबल पर्सन असतो, त्याला अदर मीटिंग्स असतात, रिलीज असतात, होल टीमला लीड करायचं असते, रिक्वायरमेंट कलेक्ट करायच्या असतात. तर हे पॉसिबल नसतं की ते एखाद्या टेस्टरच्या तो बसून टेस्ट केसेस वगैरे रिव्ह्यू करेल. ओके, हे पॉसिबल नसतं. तर ही एक खूप म्हणजे रेअर कंडिशन्स आहे की असं एखाद्या वेळेस होईल. बट इंटरनल रिव्ह्यू मध्ये बीए प्रेझेंट असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. फॉलो होते का, तर तुम्ही कधी पार्ट होते का वगैरे, तर तुम्ही नव्हते. ठीक आहे, किंवा हे रेअर केसेसमध्ये होते. तर त्यामुळे ही एक रिव्ह्यूचा टाईप आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. बट तुमच्यासोबत तुमचा बीए तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करतच असेल हे गरजेचं नाहीये. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? सॉरी. बघा, देन नेक्स्ट पॉइंट इकडे असा आहे की तुमच्या ज्या टेस्ट केसेस तुम्ही जिरामध्ये वगैरे अटॅच करत आहे तर त्या तुमच्या अटॅचमेंट ते तिकडनं पण बघू शकता. जसं मी तुम्हाला बोलली होती की मेल थ्रू तुम्ही करू शकता, स्क्रीन शेअर करू शकता, तशाच तुम्ही जिरामध्ये अटॅच पण करू शकता. जिरामध्ये एक अटॅचचं ऑप्शन असतं, आय थिंक जिराचं डॉक्युमेंट. मी तुम्हाला जिराचं डॉक्युमेंट दिलाय का? नाही. ओके, जेव्हा आपण जिरा बघू ना तेव्हा मी तुम्हाला एक इमेज दाखवेल, तर त्यामध्ये आपलं ते कव्हर होईल. ओके, आता ते डॉक्युमेंट शोधावं लागेल कोणत्या फोल्डरमध्ये. तिकडे एक अटॅचमेंटचं ऑप्शन असते, तिकडे तुम्ही तुमच्या एक्सेल शीट जर अटॅच केली सपोज रिव्ह्यू नंतर किंवा रिव्ह्यू साठी, तर ते पण सगळ्यांसाठी व्हिजिबल असते त्या युजर स्टोरीमध्ये. ठीक आहे, ती त्या जिरा बोर्डवर प्रत्येकाला ऍक्सेस करता येते. ठीक आहे, देन तुम्ही बीए, तर इंटरनल रिव्ह्यूची प्रोसेस काय असेल, तुम्ही बीएची जी आहे अवेलेबिलिटी त्याचं कॅलेंडर चेक कराल. ठीक आहे, तुम्हाला आउटलुकमध्ये समोरच्याचं कॅलेंडर चेक करता येतं किंवा टीम्सवर आहे. मग तो ज्या टाइमला अवेलेबल असेल त्या टाइमला तुम्ही मीटिंग सेट कराल, त्याच्या परमिशननी मीटिंग सेट कराल. नंतर तुम्ही त्या मीटिंगमध्ये तुमचा बीए आणि टेस्ट टीम सोबत प्रेझेंट असाल, तुमचा टेस्ट लीड पण प्रेझेंट राहील. बिकॉज बघा, तुमचं जर बीए प्रेझेंट आहे तर टेस्ट लीडला प्रेझेंट राहावंच लागेल, कारण बीए हा टेस्ट लीडच्या वरचा असतो आणि जर तो पर्सन मीटिंग होस्ट करत आहे तर टेस्ट लीडला पण मीटिंग अटेंड करणं गरजेचंच असतं. आणि डेव्हलपर ज्या ज्या युजर स्टुडिओ तुम्ही टेस्ट केसेस लिहित आहे तर त्या रिलेटेड काही अंडरस्टँडिंग असेल ते समजायसाठी, बिकॉज डेव्हलपरला फंक्शनॅलिटी जो कोडच करत आहे त्याला जास्त टेस्टर्सपेक्षा तर जास्तच माहिती असेल ना फंक्शनॅलिटीचा एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे. म्हणून ते जे युजर्स डेव्हलपर्स असतात त्यांना पण अशा मीटिंगमध्ये इन्व्हाइट केलं जातं.
आणि बीए तुमचा चेअरपर्सन असतो या मीटिंगमध्ये. मग जो टेस्टर असेल ज्याने टेस्ट केसेस लिहिल्या असतील तो रिप्रेझेंट करेल सगळ्यांसमोर, रीड करून दाखवेल की ही युजर स्टोरी आहे, हे ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आहेत आणि मी हे सिनारिओ कव्हर केले आहेत. लिस्ट ऑफ सिनारिओ जेही असतील ते तिकडे तो रीड करून दाखवेल. मग अदर पर्सन त्यावर आणखी काय पॉसिबल चेंजेस असतील ते सजेस्ट करतील. ओके, ही एक टीम मीटिंग आहे. म्हणजे इकडे असं नाही आहे की बीए चेअरपर्सन आहे तर तो एकटाच सजेशन देईल. जर अदर लोकांकडे काही सजेशन्स असतील तर ते तिकडे सजेस्ट करतील. ओके, एक प्रकारे ग्रुप मीटिंग आहे तुम्ही याला म्हणू शकता किंवा ग्रुप रिव्ह्यू पण म्हणू शकता. ओके, मोस्टली प्रोजेक्ट्समध्ये ग्रुप रिव्ह्यू फॉलो होतात. म्हणजे जसं या मीटिंगमध्ये बीए आहे तर ही इंटरनल मीटिंग झाली. बट सपोज पीयर रिव्ह्यू आपण जेव्हा पाहिला तर पीयर रिव्ह्यू मध्ये प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत एकच कलीग किंवा एकच सिनियर टेस्टर्स असेल असं गरजेचं नाहीये. मोस्टली प्रोजेक्टमध्ये काय करतात की होऊ शकतं एक किंवा दोन व्यक्तीकडनं पण काही मिस होऊ शकते. म्हणून प्रोजेक्टमध्ये प्रॅक्टिकली वर्क करत असताना मोस्टली ग्रुप रिव्ह्यूज फॉलो होतात. म्हणजे तुमचे सगळेच टेस्टर्स तिकडे प्रेझेंट असतात. म्हणजे जर दोन लोकांकडनं काही मिस झालं तर अदर लोक ते लक्षात आणून देऊ शकतात. म्हणून प्रॅक्टिकली वर्क करत असताना ग्रुप जे रिव्ह्यू आहेत त्याला जास्त प्रिफर केलं जातं. ओके, आणि इंटरनल रिव्ह्यूच्या केसमध्ये हेच सर्व पर्सन प्रेझेंट असतात. बीए टेस्ट टीम प्रेझेंट असेल, टेस्ट लीड प्रेझेंट असेल, डेव्हलपर प्रेझेंट असेल आणि जे सजेशन भेटतील ते तुम्हाला तिथे काय करावे लागतील, अपडेट करावे लागतील. ओके, आणि या रिव्ह्यूचा टायमिंग ऍव्हरेज 30 मिनिट्स असेल. पण जर जास्त युजर स्टोरी असतील, जास्त सजेशन्स असतील तर त्यापेक्षा जास्त असू शकतो. हा एक ऍव्हरेज टाइम आहे बट हा फिक्स टाइम नाही आहे, लक्षात घ्या. जेवढ्या जास्त युजर स्टोरी असतील तेवढे जास्त तुम्हाला टाइम लागेल. आता इथे मी एक सेंटेन्स टाकलेला, इन माय प्रोजेक्ट वी आर परफॉर्मिंग इंटरनल रिव्ह्यू. तर तुम्ही हे सेंटेन्स तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही सांगितलं तरी काही फरक पडत नाही की तुम्ही इंटरनल रिव्ह्यू फॉलो करता. पण ही एक जनरलाइज टेस्टिंग मधला आहे म्हणून आपण हा एक अप्रोच सांगितलाय. पण रिअल टाइम मध्ये प्रोजेक्ट्समध्ये बीए हा एक खूप बिझी पर्सन असतो तर तुम्हाला प्रत्येक वेळेस इंटरनल रिव्ह्यू पॉसिबल नसतं. तर मी तुम्हाला आता या केसमध्ये हे सांगेल की ह्या ओल्ड नोट्स आहेत. ओके, तर आपण रिक्वायरमेंट नुसार चेंजेस करत असतो, राईट, की आता काय सुरू आहे. तर तुम्ही सांगा की तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये मोस्टली पीयर रिव्ह्यू करता. ओके, हा रिव्ह्यू तुम्ही करता पीयर रिव्ह्यू मोस्टली, हा सांगा. म्हणजे तुमचे सिनियर टेस्टर टेस्ट लीड पण सांगा वाटलं तर इथं असतात. आणि हे इकडनं अवॉइड करा. मी तुमच्या समोरच काढत आहे, तुम्ही तुमच्या नोट्स ज्या आहेत त्यामध्ये नोट करून घ्या नोटबुकला की तुम्ही मोस्टली पीयर रिव्ह्यू परफॉर्म करता. ओके, जर तुम्हाला विचारलं तर सेल्फ रिव्ह्यू तर फॉलो होतच असतो बट पीयर रिव्ह्यू तुम्ही मोस्टली परफॉर्म करता. म्हणजे तुमच्या टेस्ट केसेस एक तर तुमचा सिनियर टेस्टर किंवा टेस्ट लीड हे ऑलवेज रिव्ह्यू करतात. हा अप्रोच तुमचा आन्सर देताना असायला हवा. देन लास्ट आहे एक्सटर्नल रिव्ह्यू. तर एक्सटर्नल रिव्ह्यू मध्ये तुमची युएटी टीम आहे ती प्रेझेंट असते. ओके, एक्सटर्नल रिव्ह्यू जे आहेत युएटी टीम मधले जे कोणी एक मेंबर असू शकतं, दोन मेंबर असू शकतं त्या टीम मधलं, ते प्रेझेंट असतील. त्यांच्यासोबत तुमची रिव्ह्यू मीटिंग अरेंज होईल. या लीड मध्ये तुमचा टेस्ट लीडही प्रेझेंट असेल. जरी मीटिंग तुम्ही सेट केली आहे तरी टेस्ट लीड तिकडे असतो, चेअरपर्सन तुम्हाला एक रिप्रेझेंट करायसाठी वगैरे. मग होऊ शकतं की तुमच्या टेस्ट केसेस ज्या तुम्ही रेडी केल्या आहेत कधी कधी तुमचा टेस्ट लीडच क्लायंट समोर रिप्रेझेंट करेल, तुम्ही पण मीटिंगमध्ये असाल आणि कधी कधी तुम्हाला चान्स भेटेल. ओके, तर तुम्ही मी बघा इंट्रोडक्शन मध्ये एक पॉइंट सांगितला असेल की तुम्हाला चान्स भेटलेला आहे एक्सटर्नल रिव्ह्यू साठी क्लायंट सोबत, तर तो हाच रिव्ह्यू आहे. ओके, तर तुम्ही हे एक सेंटेन्स तुमच्या इंट्रोडक्शन पार्ट मध्ये पण ऍड करू शकता की मला क्लायंट रिव्ह्यू मध्ये क्लायंट सोबत रिव्ह्यू मध्ये पार्टिसिपेट करायचा चान्स भेटलेला आहे किंवा मी तिकडे प्रेझेंट होते, असं एखादा सेंटेन्स तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये पण सांगू शकता. मग या मीटिंगमध्ये प्रत्येक वेळेस टेस्ट लीडच तुमच्या टेस्ट केसेस रिप्रेझेंट करेल असं नसतं. कधी कधी तुम्हाला चान्स भेटतो, म्हणजे टेस्ट लीड तिकडे असेल, युएटी टीम प्रेझेंट असेल आणि त्यांच्यासमोर तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन द्याल की तुम्ही कोणते क्रायटेरियाज कव्हर केले आहेत. आता एक्सटर्नल रिव्ह्यू पण प्रत्येक वेळेस होत नाही. जर काही बिझनेसची तशी रिक्वायरमेंट असेल, जसं की काही टेस्ट केसेस राईट करताना टेस्ट केसेसमध्ये टाईप असतात.
UI स्पेसिफिक युजर स्टोरी असतात. आपण जे कंटेंट बघतो वेब पेजेसवर त्या स्पेसिफिक युजर स्टोरी असतात. दुसऱ्या टेस्ट केसेस असतात. त्यानंतर बिझनेस लॉजिक स्पेसिफिक हे असतात, टेस्ट केसेस असतात. आता काही ऍप्लिकेशन, सपोज काही ई कॉमर्सचं ऍप्लिकेशन आहे, एखादं फार्माचं ऍप्लिकेशन आहे, असे किंवा एखादं बँकिंग डोमेनचं ऍप्लिकेशन आहे, असे जे ऍप्लिकेशन्स आहे त्याच्या काहीतरी स्पेसिफिक फंक्शनॅलिटी असतील, ज्या फंक्शनॅलिटी बिझनेसवर खूप इम्पॅक्ट करत आहे. तर अशा फंक्शनॅलिटीच्या बाबतीत आपण रिस्क नाही घेऊ शकत. त्यामुळे त्यांनी होल क्रायटेरियाज कव्हर केलेले असले पाहिजे. अशा टेस्ट केसेस तुम्हाला राईट कराव्या लागतील. तर मग टेस्टिंग परफॉर्म करायच्या आधी तुमच्याकडनं काही मिस व्हायला नको. त्या केसेसमध्ये मोस्टली युएटी क्लायंट जे आहेत ते इन्व्हॉल्व्ह होतात रिव्ह्यू प्रोसेसमध्ये. जनरलाइज तुम्ही जर 15 डेजची स्प्रिंट फॉलो करत असाल, जनरल फंक्शनॅलिटी चेक करत असाल, तर युएटी टीम तुमच्यासोबत येऊन तुमचे टेस्ट केसेस रिव्ह्यू करेल हा सिनारिओ असू शकत नाही. फक्त ज्या बिझनेस लॉजिक रिलेटेड काही स्पेसिफिक टेस्ट केसेस असतात ज्यामध्ये जास्त रिस्क असते, अशा टेस्ट केसेससाठी तुमचे एक्सटर्नल रिव्ह्यू सेट होऊ शकतात आणि तुम्हाला चान्स भेटू शकतो तुमचं ऍप्लिकेशन तसं असेल तर. ओके, नाहीतर ऑलवेज युएटी टीम सोबत फक्त रिव्ह्यूसाठी मीटिंग सेट करणं हे पॉसिबल नसतं. तर या केसेसमध्ये तुमचा एक्सटर्नल रिव्ह्यू होऊ शकतो आणि तुम्हाला चान्स भेटू शकतो की तुम्ही त्यांच्यासमोर तुमच्या टेस्ट केसेस रिप्रेझेंट कराल. ओके, आणि असं रिप्रेझेंट करायच्या आधी पण तुम्ही तुमच्या टेस्ट लीड सोबत पण तुमच्या टेस्ट केसेस क्रॉस चेक केलेल्या असतात. बिकॉज जर तुम्ही युएटी टीम समोर काहीतरी प्रेझेंट करत आहे तर तुम्हाला काय म्हणू शकतो आपण, तुमचा एक अप्रोच जो आहे तो व्यवस्थित असायला हवं. असं नाही आहे की तुम्ही काही राईट केलं आणि तुम्ही युएटी टीम समोर प्रेझेंट करत आहे, ते तुमचे क्लायंट असणार आहेत. तर तुम्ही त्यांना जेही वर्क दाखवणार आहे ते मोर प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे, मोर क्वालिटी वर्क असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लेवलला पण ते काय करत असता, क्रॉस चेक कराल आणि नंतर मग एक्सटर्नल रिव्ह्यू मध्ये पार्टिसिपेट कराल. ओके, दॅट इज युअर एक्सटर्नल रिव्ह्यू प्रोसेस. आणि होल रिव्ह्यू मध्ये म्हणजे कोणताही रिव्ह्यू टाईप तुम्ही फॉलो करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सजेशन्स मिळतील. एक्सेल शीट जर फॉलो केली असेल तर त्यामध्ये एक सजेशनचा कॉलम असेल. त्यामध्ये मग जे तुम्हाला रेडमार्क मिळाले आहेत सजेशनचे, मग त्या सजेशननुसार तुम्ही काय कराल, तुमच्या टेस्ट केसेस अपडेट कराल किंवा मॉडिफाय कराल आणि परत मग फायनल चेक झाल्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल मिळेल. अप्रुव्हल मिळाल्यानंतर मग तुम्ही त्या एक्झिक्यूट कराल. ओके, आता हे मॅन्युअल टेस्ट केसेसचं झालं. असंच कोडचं पण असतं. कोड पण तुम्हाला तुमच्या सिनियर टेस्टर्स वगैरे कडनं तुमचा रिव्ह्यू करायचा असते. जेव्हा तुम्ही ऑटोमेशन टेस्ट स्क्रिप्ट राईट करता तर तुमच्याकडे ना, सपोज तुम्ही इक्लिप्स यूज करत आहे, तसंच डिफरंट ऍप्लिकेशन असतात, इंटेल आयजी आहे किंवा अदर काही ऍप्लिकेशन्स असतात. तर तिकडे ना डिफरंट ब्रांचेस असतात. तुम्ही जेव्हा टेस्ट एनजी आणि अदर झूर वगैरे ह्या ज्या अदर काही गोष्टी आहेत त्या शिकाल ऍट द एंड, तेव्हा तुम्हाला जास्त कळेल. तर तुम्ही जेव्हा टेस्ट स्क्रिप्ट राईट करत असताना तर तुम्ही मेन ब्रांचला टेस्ट केस राईट नाही करत. म्हणजे तुमचे जो एक्झॅक्ट मेन ब्रांच आहे, मास्टर ब्रांच, त्यामध्ये तुमच्या होल ऑटोमेशनचा कोड असेल, तुम्ही तिथे चेंजेस नाही करत. तुमच्यासाठी तुमच्या स्वतःच्या ब्रांच क्रिएट करून दिलेल्या असतात. और तुम्ही करता एखाद्या प्रोजेक्टमध्ये गेल्यावर ते तुम्हाला सांगतील तुम्ही तुमच्या ब्रांच क्रिएट कराल. मग तुमच्या ज्या लोकल ब्रांचेस आहेत तिथे तुमचा कोड असतो. ठीक आहे, तुम्ही तिकडे सगळ्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करता, तुम्ही जे टेस्ट स्क्रिप्ट लिहिली आहे ते. नंतर तुमचा सिनियर, तुम्ही जो रिव्ह्यू फॉलो करत असाल तर तुमचा टेस्ट लीड किंवा सिनियर टेस्टर हा तुमचा कोड रिव्ह्यू करेल. तुमच्या साईडला तुमचं लोकलवर काय एक्झिक्युशन आहे, एक्सपेक्टेड वन कव्हर केलं आहे का, कोड रिव्ह्यू करेल. मग त्यामध्ये सजेशन जर काही असतील तर तुम्ही ते काय कराल, मॉडिफाय कराल. त्यानंतर तुम्ही परत एक्झिक्युशन कराल, तो रिव्ह्यू करेल. आणि मग जर त्यांनी तुम्हाला अप्रुव्हल दिलं तर मग तुम्ही काय कराल, तुमचा कोड पूल कराल मास्टर ब्रांच सोबत. ठीक आहे, जी फायनल ब्रांच आहे. पण तुम्ही जेव्हा कोड राईट करत असता तेव्हा तुम्ही मास्टर ब्रांचला कुठेच टच करत नाही. त्यासाठी तुम्हाला अप्रुव्हल लागतं. तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू झालेल्या असल्या पाहिजे. ओके, जेव्हा तुम्ही अप्रुव्हल घ्याल, तुमच्या टेस्ट केसेस ओके असतील तेव्हाच तुम्ही कोड पूल करू शकता. तर कोड रिव्ह्यू, तुमची टेस्ट स्क्रिप्ट रिव्ह्यू होत आहे म्हणजे ते पण एक रिव्ह्यू प्रोसेस आहे. ती फक्त ऑटोमेशनच्या केसमध्ये असेल आणि मॅन्युअलच्या केसमध्ये तुम्ही काय करत असाल, एक्सेलवर टेस्ट केसेस लिहून त्या रिव्ह्यू करून घेत असाल. तर हा एक बेसिक डिफरन्स आहे. बाकी तुम्हाला तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू ह्या करायच्याच असतात. ओके, क्लिअर आहे रिव्ह्यू प्रोसेस. बघा, हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जेवढा तुम्हाला अजाईल फंक्शनल टेस्टिंग इम्पॉर्टंट आहे तेवढाच तुम्हाला STLC रिव्ह्यू प्रोसेस हे टॉपिक इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट टॉपिक आपला डिफेक्ट लाईफ सायकल आहे.
ठीक आहे. डिफेक्ट लाईफ सायकल पण IMP क्वेश्चन्स आहे. पार्ट 2 मध्ये तुम्हाला मिनिमम सिलेबस आहे, पण मॅक्झिमम क्वेश्चन पार्ट 2 वरच येतील. रिव्ह्यू प्रोसेस, एखादी कुणाला टाईप समजला नाही, काही प्रॉब्लेम आहे? स्वाती, सिया, आरती, अदर पीपल, एखादं एक्झाम्पल समजलं नाही, एखादा टाईप समजला नाही, कुणाला काही प्रॉब्लेम आहे? बघा, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही क्वेश्चन विचारत चला. ओके, हे आपलं कॉलेजचं लेक्चर नाही आहे की आपल्याला फक्त एक्झाम द्यायची, आपल्याला इंटरव्ह्यू कव्हर करायचे आहे. त्यामुळे तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करत चला. आपण एखादा टॉपिक 2दा-3दा डिस्कस करू शकतो. याच्यात नाहीये, पण दुसऱ्या याच्यात आहे. काय? चेंज रिक्वेस्ट आणि त्याच्या पुढे ऑब्लिक मध्ये लिहिलं होतं RFC आणि त्याच्या ब्रॅकेट मध्ये लिहिलं होतं चेंज ऑफ रिक्वेस्ट. तर RFC घ्यायचंय का चेंज ऑफ रिक्वेस्ट घ्यायचंय? रिक्वेस्ट फॉर चेंज असं कन्सिडर होतं का चेंज ऑफ फॉर रिक्वेस्ट कन्सिडर होतं? एकच टर्म आहे. कुणी त्याला CR म्हणू शकतं, चेंज रिक्वेस्ट, आणि कुणी रिक्वेस्ट फॉर चेंज म्हणू शकतं. RFC. अच्छा, आणि रिक्वेस्ट फॉर चेंज ते एकच आहे. म्हणजे तुमच्याकडे जर तुमचं ऍप्लिकेशन लाईव्ह गेल्यानंतर काही प्रॉब्लेम आले तर ती काय झाली, तुमची चेंज रिक्वेस्ट, म्हणजे ते रेज करतात, मग तुमच्या बॅकलॉग मध्ये ते येतं, ते तुमचे चेंज रिक्वेस्ट असतात. राईट. अँड ऍडहॉक टेस्टिंग काय? ऍडहॉक टेस्टिंग म्हणजे तुला काय अंडरस्टँडिंग आहे ऍडहॉक टेस्टिंगची? ऍडहॉक टेस्टिंग म्हणजे टेस्ट केसेस इज डोंट फेल असं लिहिलं होतं तिथे. तर टेस्ट डेटा आणि म्हणजे मला असं म्हणायचं की ऍडहॉक म्हणजे रॅन्डम टेस्टिंग असेल. हा, आपण तो टॉपिक डिस्कस केलेला आहे. राईट. हाय प्रायोरिटीचे नाही, अंडरस्टँडिंग काय आहे? आम्हाला कन्फ्युजन आहे, आम्ही मॉक मध्ये बोललो. तर ऍडहॉक टेस्टिंग आणि एक्सप्लोरेटरी टेस्टिंग मध्ये कन्फ्युजन आहे. काय बघा, एक्सप्लोरेटरी टेस्टिंग, येस, मला आरटीचं पिंग आलेलं होतं, तर आपण आधी एक्सप्लोरेटरी टेस्टिंग बघू. एक्सप्लोरेटरी टेस्टिंग मध्ये काय असतं की तुम्हाला त्या वर्डवरूनच तुम्हाला कळत आहे, तुमच्याकडे टेस्ट केसेस आहे, ऍप्लिकेशन आहे, पण तुम्हाला ऍप्लिकेशनच्या डोमेन विषयी, फंक्शनॅलिटी विषयी माहिती नाहीये. मग त्या केसेसमध्ये तुम्हाला काय गरज पडते की तुम्ही त्या ऍप्लिकेशनला आणखी स्टडी करा, आणखी डेटा कलेक्ट करा, R&D परफॉर्म करा, आणि मग तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन टेस्ट करा. तर तुम्ही काय करता, इन सिम्पली मोस्ट ऑफ द नॉलेज गेन करायचा प्रयत्न करता टेस्टिंग स्टार्ट करायच्या आधी. ठीक आहे. डोमेन रिलेटेड असेल तुमचं ऍप्लिकेशनच्या डोमेन रिलेटेड, फंक्शनॅलिटी रिलेटेड, तर तुम्ही तिकडे एक्सप्लोरर कराल नॉलेजसाठी. त्यासाठी सपोज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये न्यू असाल किंवा एका टीममधनं दुसऱ्या टीममध्ये मूव्ह झालेले असाल, तर तुम्ही त्यासाठी काय कराल, मी तुम्हाला बोलली होती, काही SOPs असतात प्रोजेक्टमध्ये किंवा कॉन्फ्लुएन्स लिंक असतात, जिकडे तुमच्या प्रोजेक्टचा डेटा मेंटेन केलेला असतो. तर तुम्ही तिकडे जाल, ते काय कराल, रीड कराल, अंडरस्टँड कराल, म्हणजे तुम्ही आणखी एक्सप्लोर करा, डोमेन समजून घ्यायचा प्रयत्न कराल, आणि मग टेस्टिंग परफॉर्म करा. ती तुमची एक्सप्लोरेटरी टेस्टिंग झाली. ओके. तर कन्सिडर करा, तुम्ही आधी एखाद्या फार्माच्या प्रोजेक्टमध्ये काम करत होते, नंतर तुम्हाला बँकिंग डोमेनला टाकलं, मग त्यावेळेस फंक्शनॅलिटी चेंज होतात. तुम्हाला माहिती नसतं काय फायनान्स रिलेटेड किंवा कॅल्क्युलेशन्स काय असू शकतात, कोणते कव्हरेजेस असू शकतात. मग त्या केसेसमध्ये तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंगची गरज असते. मग तुम्ही काय करता, सेल्फ स्टडीनी एक्सप्लोर करता ऍप्लिकेशनला, जास्तीत जास्त फंक्शनॅलिटी अंडरस्टँड करायचा प्रयत्न करता. ती तुमची काय झाली, एक्सप्लोरेटरी टेस्टिंग झाली. ओके. जर तुम्हाला ऍप्लिकेशनचा नॉलेज नसेल तर त्यावेळेला तुम्हाला एक्सप्लोर करायची गरज पडते. ठीक आहे. ती तुमची एक्सप्लोरेटरी टेस्टिंग झाली. आणि ऍडहॉक टेस्टिंग मध्ये आपण काय पाहिलं होतं, तुमची काय अंडरस्टँडिंग आहे हे मला समजून घ्यायचं आधी. टेस्ट डेटा कमी असतो त्याच्यात ना, की लेस टेस्ट डेटा फॉर टेस्टिंग, देन वी परफॉर्म ऍडहॉक टेस्टिंग असं म्हटलंय. हा, एक्झॅक्टली. म्हणजे कधी कधी काय असतं, काही ऍप्लिकेशन मध्ये तुमच्याकडे टेस्ट डेटा नसतो, तर त्या केसेसमध्ये ना हे ऍडहॉक टेस्टिंग सारखे अप्रोच फॉलो होतात. म्हणजे तुम्ही काहीतरी रॅन्डम फंक्शनॅलिटीज रॅन्डमली पिक करता, असं नाही की हाय प्रायोरिटीचे का, हा फक्त हाय प्रायोरिटीचे. हा, म्हणजे हाय प्रायोरिटी नाही म्हणू शकत, ज्या कोर फंक्शनॅलिटीज असतील त्या रिलेटेड टेस्ट केसेस, म्हणजे जे तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये फंक्शन्स नेहमी यूज होणार आहेत, ज्याला युजर कंटिन्युअसली त्यावर वर्क करणार आहे. म्हणजे बघा ना, प्रोजेक्टमध्ये काही
फंक्शन्स असे पण असतात जिकडे युजर्स रिअरली व्हिजिट करतात. तर मग त्या केसेसमध्ये एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम असला किंवा ती टेस्ट नाही झाली तरी एवढं काही फरक पडणार नाही. पण काही ज्या कोर फंक्शनॅलिटीज असतील जिकडे युजर जास्त यूज करत आहेत आणि ज्या फंक्शनॅलिटी जर ब्रेक झालेल्या असतील तर डायरेक्टली ऍप्लिकेशनच्या वर्किंगवर किंवा प्रोग्रेसवर इम्पॅक्ट होऊ शकतं. तर अशा ज्या कोर फंक्शनॅलिटी रिलेटेड टेस्ट केसेस आहेत त्या आपण कन्सिडर करतो आणि रॅन्डम एक्झिक्युशन करतो. सिक्वेन्स किंवा ही टेस्ट केसेस फॉलोच करायची आहे, स्टेप वाईजच एक्झिक्युशन करायचं आहे असं नसतं. ऍडहॉक टेस्टिंगला म्हणूनच आय थिंक मंकी टेस्टिंग पण ऍडहॉक टेस्टिंगलाच म्हटलेलं आहे. मला क्लिअर करावं लागेल बट जो नाही मंकी टेस्टिंग नंतर ॲडॉक टेस्टिंग दिलेलं आहे. ओके सॉरी. देन मंकी टेस्टिंग हा एक डिफरंट अप्रोच आहे. तर ऍडहॉक टेस्टिंग मध्ये तुम्ही काय करत असता, कोर फंक्शनॅलिटी रिलेटेड टेस्ट केसेसलाच प्रायोरिटी देऊन एक्झिक्यूट करत असता बिकॉज तुमच्याकडे टेस्ट डेटा कमी असतो म्हणून. ओके येस आणि इथे एक लिहिलं होतं फायनल इंटिग्रेशन टेस्टिंग आणि एंड टू एंड टेस्टिंग ऑब्लिक मध्ये दिलेलं आहे. तर ते समजायला थोडा प्रॉब्लेम होतो. ओके. फायनल इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे आता तुम्ही फक्त डेव रिलेटेड आहे असं नाही म्हणू शकत. एंड टू एंड टेस्टिंग काय ही टर्म तुम्हाला युएटी मध्ये असेल लिहिलेली. युएटी मध्ये एंड टू एंड टेस्टिंग, युएटी मध्ये पण एंड टू एंड टेस्टिंग होते आणि एंड टू एंड टेस्टिंग एसआयटी मध्ये पण होते. म्हणजे लास्टला जेव्हा तुमचं ऍप्लिकेशन होल रेडी झालेलं असतं तर एंड टू एंड टेस्टिंग म्हणजे काय असतं, एक क्रॉस चेक असतो फायनल. म्हणजे आता बघा तुम्ही जेव्हा युजर स्टोरीवर वर्क करत असता तर प्रत्येक युजर स्टोरीमध्ये एक सिंगल रिक्वायरमेंट असते राईट. तुम्ही त्या फंक्शनॅलिटीला त्या पेजवर जाता आणि ते टेस्ट करता. त्यावेळेला तुम्हाला अदर ऍप्लिकेशनच्या पेजेस सोबत काहीच कन्सर्न नसतो, तुम्ही ती एकच युजर स्टोरी कव्हर करत असता. मग हे एका मॉडेल स्पेसिफिक झालं, एक सिंगल रिक्वायरमेंट. मग अशा तुम्ही नंबर ऑफ युजर स्टोरी एखाद्या स्प्रिंटमध्ये करत असता राईट. मग त्यानंतर फायनलमध्ये जेव्हा ते कोड तुमचा ओके होतं, टेस्ट केसेस, डिफेक्ट रिझॉल्व वगैरे, रिटेस्ट सगळं काही होतं, मग त्यानंतर काय होतं, हा कोड फायनली इंटिग्रेट केला जातो. ओके, त्याला मर्जिंग ऑफ कोड म्हणतात. जर तुम्ही सेल्फ रिव्ह्यू म्हणजे तुम्ही जर ऑटोमेशन स्क्रिप्टही लिहित असाल असे युजर स्टोरी वाईज किंवा वेगवेगळे टेस्टर्स लिहित असतील किंवा तुम्ही मॅन्युअल टेस्टही परफॉर्म केलेली असेल तर हे सगळं नंतर मर्ज केल्या जातं. तुमचं होल ऍप्लिकेशन मर्ज केलं जातं म्हणजेच इंटिग्रेट केलं जातं. तर ऍट द एंड होल फंक्शनॅलिटीज तुम्हाला चेक करायच्या असतात की ऍप्लिकेशन कुठेतरी ब्रेक वगैरे झालाय का. त्याला एंड टू एंड टेस्टिंग म्हणतात. म्हणजे कुठेही काही मिस व्हायला नको. जसं की तुम्ही रिग्रेशन वगैरे परफॉर्म करता, रिग्रेशन मध्ये सगळे इम्पॅक्ट बघता, तसंच एंड टू एंड मध्ये ऍप्लिकेशन सगळं इंटिग्रेट झाल्यानंतर कुठे काही ब्रेक झालाय का हे आपल्याला एक क्रॉस चेक करायचं असतं. नॉर्मल एक काय बोलू शकतो, एक ओव्हरव्ह्यू असेल तो तुम्हाला करायचा असतात. ते म्हणजे तुमची एंड टू एंड टेस्टिंग झाली. ठीक आहे. आता युएटी मध्ये पण जसं की आपण बघितलं एसआयटी मधनं युएटी मध्ये ऍप्लिकेशन मूव्ह होतं. मग त्यानंतर त्यांच्याकडे ते टेस्ट परफॉर्म करतात, पण ते होल टेस्ट करतात का ते पण रिग्रेशन वगैरे फॉलो करतात. म्हणजे जर एसआयटी वाल्यांनी 1000 टेस्ट केसेस लिहिल्या असतील तर ते फायनली काही कोर फंक्शनॅलिटीच्या रिलेटेड मेन टेस्ट केसेस रिग्रेशनसाठी कन्सिडर करतात, एक्झिक्यूट करतात. ओके, आणि ऍप्लिकेशन ब्रेक झालं आहे की नाही आहे हे युएटी मध्ये बघतात. मग हे तर एक रिग्रेशन परफॉर्म झालं. पण मग एंड टू एंड ऍप्लिकेशन डिलिव्हर करायच्या आधी ते होल मॉड्यूल्स इंटिग्रेट करून किंवा मर्ज करून त्याचा जो रिझल्ट आहे तो चेक करत असतात ऍप्लिकेशन लाईव्ह जायच्या आधी. म्हणून त्याला एंड टू एंड टेस्टिंग म्हटलंय. म्हणजे तुम्ही बघा ना, तुम्ही एखादं काम करत असता, एखादं प्रेझेंटेशन वगैरे द्यायचं असतं, तुम्ही स्लाइड वाईज वर्क परफॉर्म करता, एका स्लाइडवर खूप वेळ काम करता, पण ऍट द एंड होल तुमचं प्रेझेंटेशन कसं रन होत आहे हे तुम्ही कुठेतरी जाऊन चेक करत असता राईट. तसंच हे ऍप्लिकेशनच्या रिलेटेड आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा छोट्या छोट्या पार्ट मध्ये वर्क करत आहे तर त्या टाइमला तुमचं ऍप्लिकेशन तर ओकेच आहे, पण ऍट द एंड जेव्हा होल ऍप्लिकेशन तुमचं इंटिग्रेट होईल तर त्यावेळेला त्याचा परफॉर्मन्स कसा असेल, लाईव्ह युजर जेव्हा यूज करतील त्यावेळेला परफॉर्मन्स कसा असेल, तर तुम्हाला इच पार्टला फोकस करायचा आहे. म्हणून लक्षात आलं. म्हणून एंडिंगला एक एंड टू एंड टेस्टिंग परफॉर्म केलेली दिसते. म्हणजे युआयटीला पण एंड टू एंड करतात आणि फायनल इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये पण एंड टू एंड करतात. ते एकच आहे. फायनल इंटिग्रेशन होल आणि फायनल मी तिथं ऑर दिलाय ना, तर तुम्हाला विचारू शकतात ते फायनल इंटिग्रेशन टेस्टिंग काय आहे किंवा एंड टू एंड टेस्टिंग काय आहे, ऑर मध्ये विचारू शकतात. ओके, ते एकच आहे.
तर ओके ओके. हा तुम्हाला क्वेश्चन विचारताना मोस्टली एंड टू एंड टेस्टिंग विचारू शकतात, इंटिग्रेशन वगैरे नाही विचारणार. पण तुम्हाला मोस्टली जे इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे कव्हर होईल ना, तर तुम्हाला अजाईलवरच मॅक्झिमम क्वेश्चन्स येतील, नॉन फंक्शनॅलिटीवर, फंक्शनल नॉन फंक्शनलवर येतील. डिफेक्ट लाईफ सायकल जो आपला नेक्स्ट पार्ट आहे, हे तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन येईल. STLC टेस्टिंग लाईफ सायकल हा क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी येईलच. नंतर काही छोटे प्रायोरिटी सेव्हरिटी काय आहे, किंवा त्याचे जे आपण कॉम्बिनेशन्स बघितले त्याचे एक्झाम्पल्स काय असतील, प्लस डिफेक्ट रेज करताना तुम्ही कोणते कोणते पॉइंट कन्सिडर करता, किंवा कोणते काय काय तिकडे कंपल्सरी आपल्याला एंटर करावंच लागतं, हे काही तुमचे IMP क्वेश्चन आहेत मॅन्युअलसाठी. किंवा मग तुम्हाला ते एखादा मॉड्यूल देतील आणि तुम्हाला म्हणतील एखादा टेस्ट सिनॅरिओ सांगा, यावर काय काय पॉसिबल टेस्ट सिनॅरिओज आहेत, किंवा ते तुम्हाला ऑलरेडी टेस्ट सिनॅरिओ देतील आणि म्हणतील यावर कोणती टेस्ट केस डिराईव्ह होऊ शकते, एखादा एक्झाम्पल. ओके, तुम्ही राईट कराल वगैरे, त्यांना फॉर्मॅट द्याल, एवढा टाइम नसतो. 30 मिनिट्स 45 मिनिट्सचाच तुमचा इंटरव्ह्यू असतो मॅन्युअलचा. जर ऑटोमेशन असला तर तो इंटरव्ह्यू जास्त खेचला जाऊ शकतो. आणि जर तुम्ही मिक्समध्ये इंटरव्ह्यू देत आहे तर तुम्हाला मॅन्युअल 50% येईल, मग तो ऑटोमेशनला मूव्ह होईल. तर तुम्हाला हे जे काही टॉपिक्स आहेत जे कंटिन्युअसली मी सांगत आहे, यावरच जास्त फोकस करायचा आहे. आणि तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देता आणि तुम्ही असे 90% आन्सर दिले आणि असा एखादा क्वेश्चन असला की तुम्ही तो कधी ऐकलाच नाहीये आणि अचानक आला तुम्हाला तो क्वेश्चन, किंवा त्यानं काहीतरी वेगळ्या अप्रोचनी क्वेश्चन विचारला, तुम्हाला कळलाच नाही आणि तो तुम्हाला आला नाही, तर काहीच तुमच्या इंटरव्ह्यूवर त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. जर तुम्ही होल इंटरव्ह्यूमध्ये तुमचे 2-3 क्वेश्चन्स खाली गेलेले असतील तर ते 2-3 क्वेश्चन तुमचा इंटरव्ह्यू खराब करू शकत नाहीत, जेव्हा तुम्ही तुमच्या अदर क्वेश्चन्सचे आन्सर व्यवस्थित दिलेले असतील. त्यामुळे असं पॅनिक करायची गरज नाहीये, कारण हे कधीच पॉसिबल नाहीये की एखाद्या पर्सनला 100% आन्सर्स देता येतील. कितीही टेक्निकल पर्सन असला, किती हुशार असला, तर होऊ शकतं त्याचं कुठेतरी कन्फ्युजन होईल, किंवा त्यांनी जे आन्सर दिलाय ते समोरच्याला एक्सपेक्टेड नसेल, त्याला काहीतरी त्याच्याच प्रोजेक्टनुसार एक्सपेक्टेड आन्सर असेल. तर असं होऊच शकतं ह्या केसेस. पण त्यामुळे आपला इंटरव्ह्यू कुठेही इम्पॅक्ट होत नाही. ठीक आहे, तर तुम्ही पॅनिक नका करू. सपोज एखादा तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला स्टार्ट कराल, होऊ शकतं की तुम्ही जो कधी सिलेबसमध्ये काही ऐकलंच नाही असाही क्वेश्चन तुम्हाला कधी कधी तो करेल थ्रो. तर मग त्या केसेसमध्ये तुम्ही पॅनिक नाही व्हायचं, तुम्ही सिम्पली नाही म्हणायचं. ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये. जे आपल्याला येतं ते आपण किती चांगल्या वेनी रिप्रेझेंट करू शकतो यावर आपला जास्त फोकस असायला हवा. आणि या व्यतिरिक्त जे आपल्या सिलेबस मधले कंटेंट आहे त्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर ते आपण डिस्कस करूच आहे. ठीक आहे, आय थिंक नेक्स्ट टॉपिक कव्हर करायचा आहे की थांबायचं इकडे तुमच्यावर डिपेंड. नाही आजचे नोट करून घेतो आम्ही, पुढचं ठीक आहे. आम्ही डेली रिव्ह्यू करतोय त्याच्या हिशोबाने. चालेल. आपला नेक्स्ट टॉपिक डिफेक्ट लाईफ सायकल आहे. बाकी लोकांना काही प्रॉब्लेम आहे का आजसाठी रिव्ह्यू? बाकी मेघा बाकीच्यांना म्हणा आम्ही मॉक करतो, तर तुम्ही पण जॉईन केलं तर तुमचं अंडरस्टँडिंग आम्हाला समजेल, आमचं अंडरस्टँडिंग तुम्हाला समजेल, तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. आम्ही गुगल मीटची लिंक पाठवतो. आरती आणि तुम्ही करत